शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी दत्ताराम दळवी. आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र. समाजात अनेक अशी व्यक्ती आहेत की ज्यांना कुठलं ना कुठलं तरी व्यसन किंवा वेड आहे. अशी निसर्गवेडी माणसंसुद्धा आहेत. अशाच एका निसर्गवेड्या माणसाला आपण भेटणार आहोत. माणगाव श्रीवर्धन बायपास हायवेवरील वडघर या गावातील श्री स्वामी समर्थ संस्कार केंद्रामध्ये हे संस्कार केंद्र दीपक जोशी यांनी स्थापन केलेलं आहे. स्थापन करताना त्यांची कल्पना हीच होती. ते स्वतः व्यवसायाने इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी नक्षत्रवन असं एक ठिकाण सजवलेलं आहे. इथे 27 नक्षत्रांच्या प्रत्येक नावाने झाडं आहेत आणि त्या झाडाच्या बरोबर आपलं जर नक्षत्र राहिलं आणि तिथे जर उपासना केली, त्या झाडाचा मंत्र म्हणाला तर कदाचित आपल्याला त्या झाडापासून मानसिक संतुलन मिळतेच, पण आपल्या काही निगेटिव्हिटी असतात त्याही निघून जातात असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ते बघणार आहोत. त्याच्यानंतर अध्यात्मसुद्धा त्याला जोडलेलं आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी असतात आत्मसात करायला पाहिजे व्यक्तीने स्वतःचा संसार सुखी करण्यासाठी, जीवन सुखी करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे केलेल्या आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ संस्कार केंद्र तिथे स्थापन केलेलं आहे. इथं अन्यथा सर्व मसाल्यांची झाडं, कापूर, सेंदूर, तमालपत्र, मिरी, लवंग अशा अनेक झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे. जवळजवळ 3,500 झाडं त्यांनी आतापर्यंत लावलेली आहेत आणि त्या झाडांची जोपासनाही केलेली आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या ह्या सर्व कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने आणि काही इंटरनॅशनल संस्थांनीसुद्धा त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे. आपण जाऊन पाहणार आहोत हे कशा प्रकारे त्यांनी हे झाडांची ही नक्षत्रवन कशा प्रकारे स्थापन केलं आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती घेऊन आपल्याला जेवढं ज्ञान आत्मसात करता येईल तेवढं करणार आहोत. चला आपण जाऊया श्रीवर्धन माणगाव रोड हायवेवरील वडघर या गावी श्री स्वामी समर्थ संस्कार केंद्र या ठिकाणी. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काही निसर्गवेडी माणसं असतात, समाजातही निसर्गवेडी असतात, आध्यात्मिक असतात, अन्य प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आपल्या समाजात आहेत त्या समाजाच्या रूढी परंपरा अंगीकृत करणाऱ्या व्यक्ती असतात. अशापैकीच एक दीपक जोशी हे निसर्गवेडे म्हणता येणार नाही, पण निसर्गाचं ज्ञान असलेले, त्यांना काही साक्षात्कार झालेले आणि त्या साक्षात्कारानुसार त्यांनी हे नक्षत्रवन म्हणून स्थापना केलेली आहे. आपण आहोत श्रीवर्धन आणि मसऱ्याच्या मध्ये वडघर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये दीपक जोशी यांनी पुण्यावरून त्यांना मिळालेल्या संकल्पनेतून त्यांच्या शैक्षणिक आधार घेऊन या झाडांचा अभ्यास करून पूर्ण आणि त्या झाडांची लागवड आपल्या फार्मवर सुरू व्हावी. आपण समाजाला त्याच्यातून काहीतरी बोध द्यावा, ज्ञान द्यावं, त्याच्यासाठी त्यांनी नक्षत्र झाडं लावलेली आहेत. प्रत्येक नक्षत्राचं झाड आहे. आपलं जर नक्षत्र व्यवस्थित असेल आणि त्याच्यात दिलेला मंत्र तुम्ही म्हणालात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण अधिक जाणून घेऊया. इथले ते व्यवस्थापक आहेत सतीश राळे सर, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, कारण दीपक जोशी सध्या आजारी असल्यामुळे या इथे उपस्थित नाही. नमस्कार. काय सांगाल दीपक जोशी साहेबांनी आहे आनंद नक्षत्रवन पूर्ण भारतातलं पहिलं जवळजवळ केलं आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. काका हे नाथ संप्रदायातले आहेत आणि त्यांनी नाथ संप्रदायामधली दीक्षा घेऊन नंतर त्यांना जेव्हा स्वामींची अनुभूती आली आणि त्यांनी संपूर्ण जेव्हा ही जागा घेतली ताब्यामध्ये, तेव्हापासून त्यांनी झाडांचा खूप अभ्यास केला आणि झाडांचा अभ्यास करून त्यांना असं लक्षात आलं की जसे आपले ग्रहांचे खडे असतात त्याप्रमाणे आपल्या नक्षत्रांचं वृक्ष असतात आणि त्या वृक्षाची आराधना केल्यानंतर ज्या माणसाचं जे नक्षत्र आहे त्यांनी त्या नक्षत्राच्या झाडाची जर उपासना केली तर त्याच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतात. त्याचा त्यांनी अभ्यास करून त्यांनी भारतातलं हे पहिलं नक्षत्रवन इथं तयार केलेलं आहे. 27 नक्षत्र आहेत
आणि त्या नक्षत्राप्रमाणे प्रत्येक झाडाची लागवड मंत्रोपचाराने केलेली आहे. म्हणजे नुसतं नर्सरीमधनं आणून त्याची लागवड केली असं नाही, तर त्याचं त्या नक्षत्राचे जे मंत्रोच्चार आहे, मंत्र आहेत ते म्हणून आणि त्या नक्षत्रावर त्याची स्थापना केलेली आहे आणि त्यांची जोपासना केलेली आहे. त्यामुळे इथे आलेला जो माणूस आहे, तुम्हाला तुमचं जर एक जन्म नक्षत्र माहिती असेल पत्रिकेनुसार, आणि तुम्ही त्या नक्षत्राच्या झाडासमोर तुमचे जे नक्षत्र आहे त्या झाडासमोर जो बसून तुम्ही आराधना केली, आराधना म्हणजे जप असं जर केलं तर तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल झालेले आढळून येतील. असे बदल काही झाले आहेत काय? लोक जे इथे आलेले असतील आतापर्यंत त्यांच्या त्या झाडांच्या नक्षत्रावरून किंवा त्यांनी काकांनी दिलेल्या मंत्रावरून जर त्याचा उपयोग केला तर त्यांच्या प्रकृतीमानावर किंवा त्यांच्या जीवनात, जनरल जीवनात काही फरक झालेले अनुभव? अशा व्यक्तींची मी नावं सांगू शकणार नाही, पण असा सकारात्मक बदल झालेली बरीच लोकं आहेत. आणि आणखीन याच्यावरनं तुम्हाला सांगायचं असेल तर जर्मनीमधनं काही लोक इथं आले होते काकांचा हा रेफरन्स सगळा बघून, आणि ते 2 वर्ष राहून त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास केला आणि काकांनी जे निष्कर्ष काढले त्या निष्कर्षापर्यंत ते पडले. आणि डॉक्टर हेमा साने म्हणून जे आहेत, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनीसुद्धा या झाडांची जी माहिती आणि हे जे आहे हे सगळं बघून एक त्याचं काय म्हणतात की आपण प्रमाणीकरण केलेलं आहे की ह्या असं होऊ शकतं, हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि काकांच्या या प्रोजेक्टवरती सुद्धा अजून दोघांनी, आपल्या मराठी लोकांनीच डॉक्टरेट केलेली आहे. अच्छा. त्यामुळे याच्यावरनं सिद्ध होतं की याचा काहीतरी सकारात्मक बदल. निसर्गाच्या आवडीबरोबरच अध्यात्म हे सुद्धा काकांनी जपलेलं आहे. काकांच्या ह्या पूर्ण जमिनीमध्ये 4 देवस्थानं होती. कालिका मातेचं मंदिर होतं, गणपतीचं मंदिर होतं आणि विठ्ठल रखुमाईंचं मंदिर होतं आणि नवग्रहांचं. त्याच्यासाठी काकांनी कोणता बंदोबस्त केला, म्हणजे कसे होते? ॲक्च्युली जेव्हा काकांना कुठले साक्षात्कार म्हणा किंवा त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन किंवा जेव्हा असं आलं त्यावेळी त्यांनी त्या देवांची प्रतिष्ठापना मठामध्ये, आता हा सुमारे 10 एकराचा परिसर आहे, तर ज्यावेळी त्यांना ज्या ठिकाणी असा अनुभूती किंवा साक्षात असं काही झालं तर त्यावेळी त्यांनी त्या देवांची तिथे प्रतिष्ठापना केली. म्हणजे एका ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं केलं, एका ठिकाणी हनुमानाचं हे केलं. आणि काका मुळात नाथ संप्रदायाचे असल्यामुळे आणि नाथ संप्रदायाची जी देवी आहे ती कालिका माता आहे, तर त्यामुळे कालिका मातेचं सुद्धा त्यांनी देऊळ तिथे बांधलं होतं. आणि तिची धुनी आणि त्या धुनीचं महत्त्व असं आहे की काकांचे गुरुबंधू जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी ती मंत्रोच्चाराने धुनी प्रज्वलित केली. आणि आता आज साधारण 18 वर्ष झाली ती धुनी चालू आहे आणि आम्ही आत्ता ती व्यवस्थित पुढे ती कंटिन्यू, म्हणजे काय म्हणतात त्याला, की ती सातत्याने हे होत आहे. एकंदरीत नक्षत्र वनामध्ये नक्षत्रांचीच माहिती दिलेली नसून किंवा तीच झाडं लावलेली नसून अनेक संसारोपयोगी, म्हणजे माणसाला जी झाडं उपयोगी आहेत त्या झाडांची लागवड ह्या परिसरात केलेली आहे. काही मंडळी इथे आलेली आहेत मुंबईवरून किंवा अन्य याच्यावरून. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की त्यांना हा परिसर कसा वाटला. तुमचं नाव? मी गणेश रामकृष्ण पालांडे. काय वाटते तुम्हाला एवढ्या परिसरात तुम्ही फिरलात, तुम्हाला काय वाटते? आता पावसाळा असल्यामुळे गवत फार वाढलेलं आहे. आम्हाला त्या नक्षत्रवनापर्यंत जाताना आलं, पण आम्ही जे त्यांनी मसाल्याची झाडं लावलेली आहेत त्यांना एक सिद्धेश्वर, म्हणजे जसं आता राळे सरांनी सांगितलं की सिद्धेडे बाप्पा, गणपती बाप्पाचं त्यांना साक्षात्कार झाला, त्या मंदिरापर्यंत आम्ही जाऊन आलो. म्हणजे हा परिसर एवढा शांत आणि एवढा आल्हाददायक आहे की इथे आल्यानंतर वाटते की बाबा हां खरं आपण कुठेतरी सानिध्यात, देवाच्या कुठेतरी सानिध्यात आल्यासारखं वाटलं. आणि खरंच खूप शांत आणि एकदम मनाला हेलावणारा परिसर आहे. तुम्हाला कसं वाटलं डॉक्टर साहेब? तुम्ही डॉक्टर आहेत असं ओळख करून देताना म्हणाले, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही डॉक्टर असल्यामुळे ही झाडं तुमच्या आयुर्वेदात उपयोगी पडतात का, किंवा रुद्राक्ष झाडं? नक्कीच पडतात. झाडं ॲक्च्युली मग ती पॅथी कुठची असून देत, आयुर्वेद असून देत, होमिओपॅथी असून दे, ॲलोपॅथी असून दे, त्याचं मूळ हे आयुर्वेदातच आहे आणि मूळ हे वनस्पतीमधूनच आहे. वनस्पतीमधून शोधून काढलेले त्याचे नंतर केमिकल फॉर्म्युले वगैरे होतात, त्याच्यातून औषधं बनतात, ठीक आहे. पण जिवंत झाडाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे जो औषधाचा फायदा मिळतो त्याच्या कित्येक हजारात पटींमध्ये जिवंत झाडांच्या सान्निध्यात राहून माणसाला होतो. आणि स्वतः अनुभवलेल्या आहेत काही गोष्टी की असाध्य रोगसुद्धा वनस्पतींच्या सान्निध्यात जाऊन बरे झालेले आहेत.
फार सुंदर सांगितलं त्यांनी. आपण कापूर ह्या वनस्पतीचं झाड पाहिलं, रुद्राक्षाचं झाड पाहिलं, पिंपळेश्वर आणि पिंपळी असे दोन्ही झाडं पाहिली, शिवाय शेंदूरचं झाड पाहिलं. ह्या झाडांच्या सान्निध्यात राहूनसुद्धा आणि त्या झाडांचं महत्त्व कळूनसुद्धा तुम्ही काय सांगाल? तुम्हाला या झाडांमधलं का तुम्हाला वाटते असं आपलं पण असावं? नाही पण नक्कीच, कारण की हे असं बघून जोशी सरांनी जे नक्षत्रांचं वन निर्माण केलं आहे तसं वाटतं की आपण पण म्हणजे अशा निसर्गात राहावं म्हणून. आणि खरंच त्याने एवढ्या कष्टाने उभारलेलं आहे तर साहजिक वाटतं की ते नेहमी येऊन एकांत एकदम एकाग्र राहून आपल्या फॅमिलीला घेऊन यावं आणि शांत राहावं. बस. आपल्याकडे कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही माणसं आलेली आहेत, ते पण निसर्ग वेडे आहेत, त्यांच्याकडे पण अशी झाडं हवी आहेत. त्यांनी इथे त्यांच्या प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत. पण आपण त्यांना प्रत्यक्ष विचारून बघूया की त्यांची काय प्रतीक्षा आहे या नक्षत्र वनाबद्दल. नमस्कार. मी खरंच इथे आलो आहे, ते भारावून गेलो आहे आणि हे जे बघून आहे ना, इथली शांतता आणि जे झाडाच्या सान्निध्यात राहून असं खूप मनाला असं समाधान वाटतं आहे. मी यांच्याकडे एक प्रस्ताव सुद्धा ठेवला की तुमची जी झाडं असतील जी आपण नक्षत्रवनामध्ये करतो आहे आपण, तर माझी प्रस्तावना होतीच तिकडे की माझ्या घरात माझी जी गावी जागा आहे तिथे थोडंफार जागा अलोकेट करून ठेवलेली आहे मी. तिथे हे नक्षत्रवन म्हणजे आपले जे दुर्मिळ झाडं आहेत त्यांची लागवड करावी वगैरे. तर मला साहेबांकडनं मी बोलणं झालं तर त्यांच्याकडनं मला नक्कीच सहकार्य मिळालं ह्या गोष्टीचं आणि मला खरंच बरं वाटलं ह्या गोष्टीचं. आणि मला तिथेच करायचं आहे जेणेकरून तिथल्या लोकांना फायदा होईल, ज्यांना इथे येऊ शकले नाही, ते जमले नाही त्यांना, तर तिथे फायदा होऊ शकेल त्यांना. दुसरे एक आपल्याकडे पाहुणे आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल ह्या सगळ्या प्रकल्पाबद्दल? मला मी गावी कमी गेलेलो आहो कारण मुंबईतच मी वाढलेलो आहे, पण इथे आल्यावर मला असं वाटलं की गावी जावं आणि काहीतरी करावं. त्यासाठी आता माझ्याकडे जागा तर नाही, पण मी घराच्या कुंडीसाठी हे घेतले, छोटं झाड घेतले शेंदूरचं इकडनं या काकांकडनं. तर मला इथे येऊन खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे कधी असा अनुभवच नाही घेतलेला आहे, असा मी घेतला अनुभव. फारच सुंदर. एकंदरीत नक्षत्रवनामध्ये आलेली व्यक्ती ते प्रफुल्लित होऊन आणि संस्कारमय परिणाम होऊन तसं आपल्याकडे असावं, तसं झाड आपल्या शेतात असावं, आपल्या फार्ममध्ये असावं, आपल्या घरात असावं, आपल्या तुळशी वृंदावनात असावं असं वाटूनसुद्धा ते स्वतः तसं करण्याचा प्रयत्न करणार आहेत. हेच तर खरं काकांचं इथलं उद्दिष्ट सफल होतं आहे असं आपण म्हणू. आणि ह्या सफलतेबरोबर असंच ज्यांना कोणा ह्या झाडांबद्दल अधिक माहिती असेल त्याने स्वतःच्या जन्मराशीतले नक्षत्र घेऊन यायचं आणि त्या नक्षत्र घेऊन आल्यानंतर प्रत्येकाच्या नक्षत्राप्रमाणे असलेल्या झाडाजवळ जाऊन ते मंत्र बोलायचे आणि आपली मनोकामना पूर्ण केली तर ती मनोकामना पूर्ण होते असं एकंदरीत सगळ्यांना वाटतं आहे. नक्कीच नक्षत्रवनाला एकदा तरी भेट द्या, कारण नक्षत्रवन हे आयुष्यातील नक्षत्रांबरोबरच जी उपयुक्त झाडं आहेत त्याच्यासाठी फार उपयुक्त आहेत. आपण पाहत राहा. आमचे कॅमेरामॅन गणेश पालांडेसह मी दत्ताराम दळवी. आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. झाडाची आहेत, कडुनिंब आहे. सर्वसाधारण आपण जंगलात गेल्यानंतर जी आपल्याला झाडं बघायला मिळतात त्याप्रमाणे ही जी उंच झाडं जी आहेत ही चंदनाची झाडं आहेत. आता तुम्ही पुण्या मुंबईमध्ये आपल्याला अनुभव येतो, म्हणजे पुण्यात तर अनुभव येतो की घरामध्ये किंवा बंगल्यामध्ये जर चंदनाचं झाड लावलं असेल तर काही वर्षांनी ते नाही परत या तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नंतर या, म्हणजे मग तुम्हाला जास्त आणखीन चांगलं बघता येईल संपूर्णपणे. किंवा काही सेंट बनवतात किंवा काय, तर अशी ती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आतमध्ये. कन्या शुक्ल नक्षत्र कुठलं? शुक्ल आहे ते एक आहे. पाठवतो मी एक काम करतो, आता आपण वरती गेलो ना की पुस्तक आहे काकाने लिहिलेलं, त्याच्यामध्ये सगळ्या बेलफळ जे आहे ते बेलफळ हे आपला व्हाईट बॉल जसा असतो ना तसंच असतं ते. उपवाच्या वाडीला तर आम्हाला त्यांनी दिलं, हां. मग आम्ही ते पाण्यात ठेवलं आणि ते झाल्यानंतर आता ते रुद्राक्ष झाले. ओके ओके ओके. तर हे रुद्राच्याच पाठीमागच्या बाजूला मंद्राक्ष, म्हणजे ते रुद्राक्षामध्ये पण दोन हे आहेत, रुद्राक्ष आणि मंद्राक्ष. तर अशी ती म्हणजे 3 पानं तुम्हाला दिसू शकतील, अशी किंवा अशी, ही अशी. असं ते वाड्यात जंगल होतं ना कडीपत्त्याचं. हो, मोठं झाड होतं कडीपत्ता. मोठं नाही आणि असं पसरत जातं मुळात दुसरा वाड एकाला एक लागून असं ते वाढत जातं. त्यानंतर कंटाळा येतो तो. तरी बरंच फॅड आलं होतं
की पांढरी काठीचा किती उपयोग आहे किंवा पांढरी काठी घरामध्ये ठेवली की असं होतं तसं होतं. तर असं हे जे पिंपळीची पानं छोटी असतात. ही अशी हे लांबट आहेत. हां ही रामबट आपल्याकडे पिंपळीच आहे. हे असं पसरलेलं असतं. आपल्याकडे पिंपळ नाही, आपल्याकडे पिंपळीच लागलेले असते मुंबईमध्ये. म्हणजे हे ताबडतोब लगेच लक्षात येतो फरक की काय आहे ते. मलाही खरं माहीत नव्हतं, इथं आल्यानंतर लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये पण फरक आहे. काकांनी सांगितलं वनस्पती आहे. हां त्यामुळे आम्ही हा गवती चहा म्हणून वापरत नाही. पाठीमागे आत्ता मगाशी आपण जे गेलो होतो देवरायामध्ये तिथे गवती चहाचं झाड आहे, त्याचा गवती चहा वापरतो. ही सगळी जी आहेत ही सगळी हा इथे कधी बघितलं मी पहिले. हे असतं ना ते ह्याच्यात टाकतात. हाऊसिंग सोसायटीचे सगळे तुम्ही जे मेंबर आहात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मठ जो आहे किंवा हे साधना केंद्र जे आहे हे दीपक जोशी यांनी साधारण 25 वर्षापूर्वी हे स्थापन केलेलं आहे. ते गेले 40-45 वर्षे नाथ संप्रदायामध्ये आहेत आणि नाथ संप्रदायातलं त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितलं की आता तू तुझ्या कार्याला सुरुवात कर, तेव्हा त्यांना स्वामींची अनुभूती झाली आणि मग त्यांनी बऱ्याचशा जागा बघितल्या आणि मग ही जागा त्यांना पसंत पडली आणि मग इथं त्यांनी स्वामींचं मंदिर उभारायचं आणि त्यांनी जो काही आयुर्वेदातला आणि आपल्या प्राचीन ग्रंथांचा जो काही अभ्यास केला त्याप्रमाणे इथे खूप वेगवेगळ्या झाडांची त्यांनी म्हणजे रोपं लावली, मोठी केली, त्यांच्यावरती मंत्रोपचार करून त्यांना मोठं केलं. सिद्धबेट नावाचं एक गाव होतं. आता ती दोन्ही गावं एकत्र झालीत आणि त्यालाच आळंदी म्हणतात. तर त्या सिद्धबेटावरती जंगल होतं आणि तिथे जाऊन त्यांना ते पसायदान सुचलं. पसायदान सुचल्यानंतर तिथली झाडं जी आहेत ती डोलायला लागली. आता हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे की झाडांना पण जीव असतो, भावना असतात किंवा त्याप्रमाणे. आणि मग त्यांनी घरी येऊन निवृत्तीनाथांना ते पसायदान सांगितलं आणि मग ते शब्दबद्ध आणि लिहून काढलं. तर काका जोशींनी त्या सिद्ध बेटावरती जाऊन तिथली जी झाडं आहेत त्यांची रोपं इथं आणून त्यांची लागवड केलेली आहेत. पण तीसुद्धा 350 वारकऱ्यांना इथं बोलवलं, त्यांच्याकडनं हरिपाठ म्हणून घेतला आणि त्यांच्या हस्ते या झाडांची लागवड केलेली आहे. म्हणून याला पसायदान वन म्हणतात. त्याप्रमाणे मारुतीचं मंदिर तिथं होतं, त्याची प्रतिष्ठापना इथे केली. ही कालिका माता ही आणि काका हे नाथ संप्रदायाचे आहेत. याचंही मंदिर खाली होतं पण सगळ्यांचंच मंदिर आता हे इथं वरती केलं. त्याच्यानंतर इथं स्थापना केली. त्याच्यानंतर गणपती, शिक्षणाने आणि व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पूर्वी ते शनिवार पेठेत पुण्यामध्ये राहायचे. तर एके दिवशी ते घरी बसले असताना 2 चांगले उंचीने चांगले असे असलेले साधू त्यांच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की अब हम इसको लेके जा रहे हैं, या हमारा आदमी है. त्यावेळी काकांना 2 मुलं, बायको, त्यांचा सगळा संसार व्यवस्थित चालू होता आणि त्यांनी त्यांना आज्ञा केली की अभी हम इसको लेके जा रहे हैं. आणि त्यावेळी ते महिंद्रा आणि महिंद्रामध्ये कामाला होते. तर ते काकांना घेऊन गेले, हिमालयात घेऊन गेले आणि गोरक्षनाथ आखाडा म्हणजे आत्ताचे आपले आदित्य काय म्हणतात त्यांना, UPचे मुख्यमंत्री जे आहेत योगी आदित्यनाथ, तर हे त्यांचे गुरुबंधू. तर त्यांचं तिथं शिक्षण करून घेतलं. त्यांनी तिथं दीक्षा दिली, त्यांना सगळं शिक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी काकांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या कार्याला जा. पण तोपर्यंत काकांना जी काही नाथ संप्रदायाची जी काही दीक्षा दिली तर त्याच्यामध्येच कालिका मातेचं खूप मोठं आहे. कारण ही क्रूर म्हणजे काय म्हणतात त्याला, उग्र स्वरूप आहे या देवतेचं. आणि काकांच्या अंगामध्ये अशा काही शक्तींचा हे आहे की ज्याच्यावर त्यांनी कमांड मिळवली किंवा आसन मिळवले. आणि त्याची ही धुनी आहे कालिका मातेची. तर ह्या धुनीचं सुद्धा महत्त्व असं आहे की
ज्यावेळी ही धुनी तयार केली गेली, ही आत्ता इथं नव्हती, पहिल्यांदा खालीच कालिका मातेच्या समोर होती, तर काकांचे गुरुबंधू आले होते त्यावेळी आणि त्यांनी मंत्रोच्चाराने ती ज्योत प्रकट केली आणि ती धुनी पेटवली. ती आज आता 18 वर्ष झाली. ही धुनी आता आम्ही कायम म्हणजे ती चालू ठेवलेली आहे. असं आहे. हां, मग आपण तुम्ही कुंडीमध्ये आता पहिल्यांदा लावा, वाढवा आणि नंतर मग नंतर गावी घेऊन जा. हां, आता घेऊन जा गणपती दाखवतो. हे जे खाली आहे हे आहे गणपतीचं मंदिर. तर याची पण गोष्ट अशी आहे की काकांनी जेव्हा ही जागा घेतली आणि हे सगळं डेव्हलपमेंटचं काम चालू होतं तेव्हा हे सगळं टप्प्यांचं काम चालू होतं. तर तो मोठा तिथं दगड होता. असे इथे बरेच मोठे प्रचंड होते, पण ते काय काय जेसीबीनी ह्याच्यानी त्याच्यानी फोडून सगळं हे केलं. तर त्या दगडावरती पहार मारली की ती पहार उडून पडायची. म्हणजे ते आपले पाथरवट जे असतात, तर त्यांनी काकांना सांगितलं म्हणे, अहो काका ते हा दगड काय फुटत नाही आहे, याच्यावरती मारायला गेलं की लगेच पहार उडून पडतीये. त्याच्या आधीचं थोडंसं बॅकग्राऊंड अशी की काकांचा जन्म हा सिद्धटेकचा जो गणपती जो आहे, तर ते त्यांचं गाव, मूळ गाव, म्हणजे तिथे त्यांचा जन्म झाला. ज्यावेळी ही जागा घेतली त्यावेळी त्यांच्या स्वप्नामध्ये तो गणपती आला आणि तो म्हणाला की अरे मी तुझ्या जागेमध्ये आहे, मला शोधून काढ. असं मागं एकदा त्यांना स्वप्न पडलेलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं त्या पाथरवटाने की अहो ती पहार उडून पडते. त्यांना ते रिमाइंड झाले की अरे आपल्याला असं जेव्हा स्वप्नात आलं होतं तर कदाचित हेच असेल. म्हणून ते म्हणाले की ते फोडू नका, फक्त बाजूनी संपूर्ण तो दगड मोकळा करा. आणि तो मोकळा केल्यानंतर सिद्धटेकचा जो गणपती आहे तो त्या दगडामध्ये सापडला आणि म्हणून मग तिथं ते मंदिर केलं. तिकडे हां जरा थोडंसं स्लिपरी असेल, नाही स्लिपरी आणि काय माहिती आहे का, ते खूपच गवत माजलंय तिथे. कण्हेरी ना, हां, लाल कण्हेरी आणि पिवळी हो कण्हेरी. हो. मेंटेन करणं खूप हे हो, इट इज अ टास्क. म्हणलं मी बघितलं एवढं हो 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 हो. नाही तरी अजून आपण खालपर्यंत गेलो ना तिथे बघितले, झाड बघितले. केरळला जास्त असतं ती मसाल्याची पदार्थ. ही तिकडनं आणून या गणपतीच्या पूजेचं भाग्य रोज आमच्या कल्पेशला मिळतं. ते सातीसारा आणि गणपती याची जबाबदारी कल्पेशवरती आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.